नमस्कार, मी दिव्या बलवंत रावते. आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जळगावमध्ये MBBSला फर्स्ट इयरमध्ये आहे. मी शिंदे सरांकडे बायोलॉजीसाठी कोचिंग लावली होती. म्हणजे 11th इट वॉज लाईक वेस्टेड. मग मी 12thमध्ये सिरियस झाले आणि 12thमध्ये शिंदे सरांकडे AIB क्लासेस जॉईन केले. मग सरांनी म्हणजे माझी 11th एवढी चांगली नसतानाही सरांनी माझी ती एका वर्षांमध्ये दोन्ही वर्षांचा सिलेबस कवर करून घेतला. माझे बेसिक डाऊट्स होते, म्हणजे खूप बेसिक असे जे असतात, सरांनी बेसिकपासून मला एक्सप्लेन केलं सगळं. नंतर लेक्चर झाल्यानंतर लेक्चरमधलेच डाऊट, पुन्हा मग MCQs जे डाऊट यायचे ते सरांनी माझ्याकडून करून घेतले. सरांची जी मॉड्यूल आहे याची AIBचीच बायोलॉजीची, तर त्यात खूप पुष्कळ क्वेश्चन्स आहेत. मग तेच प्रॅक्टिस करत राहिले नीट. दे आर इनफ. जास्त म्हणजे एक्स्ट्रा मटेरियलची गरज नाही पडली. पुन्हा सरांच्या ज्या टेस्ट असायच्या त्या असे कन्सिस्टंटली असायच्या. मग ते आपण अटेम्प्ट केलं तर मग ते स्कोरने असं मॉनिटर करता यायचं की हां माझं प्रोग्रेस आहे. मग पुन्हा सर असं आई पप्पांना असं पर्सनली पण भेटायचे, जेणेकरून की माझं प्रोग्रेस सर सांगू शकतात आई पप्पांना की घरी कसं करते आहे, नीट करते का नाही. मग ते असं म्युच्युअल हे राहायचं. पुन्हा मग आता MBBSमध्ये पण एक बेसिक असतं ना बायोलॉजी, ते सरांनी पक्का करून घेतलं. मग आता कॉलेजमध्ये गेल्यावरती जे बायोकेमिस्ट्री आणि फिजिओलॉजी आहे, तर ते मेजर हे आपलं 11वी-12वीच्या बायोच्या बेसिक्सवरच आहे. तर मग फिजिओलॉजीमध्ये सरांचे ट्रिक्स आठवतात, अजून देखील आठवतात. ते आमच्या ॲनाटॉमीचे ट्रिक्स दिले आहेत सरांनी. फिजिओलॉजीमध्ये तर पूर्ण सरांनी ह्युमन फिजिओलॉजी घेतलं होतं. तर तेच आहे, म्हणजे सेम. आम्ही इंटरनल्समध्ये पण एक्झाम लिहिता सरांच्या ट्रिक्स आठवायच्या की अरे हां सरांनी हे सांगितलं आहे. आणि मग ते त्याच्यामुळे मग आमचं सरांमुळे खूप चांगले मार्क्स आता येत आहेत. सरांच्या मार्गदर्शनामुळे मला नीट 2024मध्ये 641 मार्क्स आले. आणि त्याच्यासाठी थँक्यू AIB टीम, थँक्यू शिंदे सर.